एक पॅन्डेमिक ट्रिटी आणि दुसरं न्यू वर्ल्ड ऑर्डर, जी म्हणजे ह्या दोघं विषयांनी आपल्या भारतामध्ये एंट्री केली आहे आणि संविधानाच्या ते पूर्णतः विरोधात आहे. आणि आपल्या यांचा उद्देश आहे आपले जे युवा वर्ग आहे, म्हणजे मुलं मुली, आपले सोनं चांदी आणि आपल्या जमिनी हडप करणे आणि त्याच्यानंतर जे आपलं संविधान आहे हे संविधान पूर्ण संपवणं. तर मी तो आजार गेल्यानंतर व्हॅक्सिन सुरू झालेले आहेत. तो कोरोना आजार नसून त्यावेळेस 5G टावर ऍक्टिव्हेट झालेले होते आणि त्या 5G टावर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपल्याला खोकला, चक्कर येणे असे प्रकार आपल्याला सुरू झाले होते. आणि त्यावेळेस आपल्याला काही लोकांनी सांगितलं होतं, प्रत्येकाचं मी ते नाव घेऊ शकत नाही, की एक व्हायरस आलेला आहे आणि त्या व्हायरसवर आपल्याला विजय मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि त्याच्यानंतर म्हणजे 6 महिने जवळजवळ लॉकडाऊन होतं आणि त्या लॉकडाऊन मध्ये आपल्याला फक्त काही म्हणजे भाजीपाला घेणं किंवा फळासाठी आपल्याला बाहेर जाता येत होतं. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर एक व्हॅक्सिन सुरू झाली आणि ती टप्प्याटप्प्याने म्हणजे 2 वर्षामध्ये बहुतांश लोकांनी म्हणजे पूर्ण भारतातील लोकांनी ती व्हॅक्सिन घेतली. तर त्या व्हॅक्सिनचे दुष्परिणाम आहेत, जे ज्या लोकांना त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भेटून तुम्हाला देणार. आणि यांनी ही व्हॅक्सिन काय सांगितली, आपल्या व्हॅक्सिन द्यायला शाळेतून आणि म्हणजे प्रत्येक गावातून, चौकातून आणि गल्लीतून आपल्याला व्हॅक्सिन द्यायला सुरुवात केली. तर ह्या व्हॅक्सिनच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे. या व्हॅक्सिनचं जे षडयंत्र गुजरातमधून सुरू झालं होतं 2010 मध्ये, बिल गेट्स आणि मेलिंडा फाउंडेशन यांनी ते चालू केलं होतं. तर ते आजही चालू आहे. तर आता जर आपण जनजागृत नाही झाले तर पंजाब इलेक्शन नंतर, म्हणजे पंजाब इलेक्शन 8 ते 10 महिन्यानंतर आहे. आज भारतामध्ये पंजाब इलेक्शन नंतर मी काय सांगितलं, तर हरियाणा आणि पंजाब ह्याच 2 राज्यातले जे शेतकरी आहेत आणि जे सोशल वर्कर लोक आहेत ते सर्वात जास्त लढत आहेत. पंजाब इलेक्शन नंतर 4 ते 5 महिन्यामध्ये इमर्जन्सी भारतात लागण्याची शक्यता आहे, जर आपण जनजागृत नाही झाले तर. आणि ती इमर्जन्सी लागल्यानंतर प्रत्येकाला एक आयडी देण्यात येणार आहे आणि ती फक्त एक माणूस नसून फक्त ती आयडी जिवंत राहणार आहे. तर आपण प्रत्येकाने विरोध केला पाहिजे. विरोध का केला पाहिजे? कारण बघा, संविधानामध्ये कलम 14 दिलेला आहे समानता, आणि त्याच्यानंतर 20 कलम आहे, त्याच्यानंतर 21 कलम आहे, त्याच्यानंतर कलम 51 आहे की आपल्याला आपण भारतामध्ये पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तसं बोलू शकतो. तर कलम 51 याच्यावरही महाराष्ट्र सरकारने विधेयक आणलेलं आहे आणि आपल्याला आता बोलण्यासाठी पण बंदी आलेली आहे. ते विधेयकाची पूर्ण डिटेल्स मी आपल्याला देऊ शकतो. तर संविधान इथे बंद पाडण्याचा आणि संविधान संपवण्याचा पूर्ण प्रयत्न पॅन्डेमिक ट्रिटी आणि न्यू वर्ल्ड ऑर्डर मार्फत झालेला आहे. या बाबतीत जर कोणी मला विचारत असेल तर मी पॅन्डेमिक ट्रिटी आणि न्यू वर्ल्ड ऑर्डरची जी PDF आहे, जी पुस्तिका आहे, मी प्रिंटआउट काढूनही आपल्याला देऊ शकतो आणि तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी आपल्याला देऊ शकतो. कारण ही जी पॅन्डेमिक ट्रिटी आणि न्यू वर्ल्ड ऑर्डर हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या पद्धतीनेच चालवायचं, संविधानाच्या पद्धतीने चालवायचं नाही, हे यांचं ठरलेलं आहे. तर हे कसं काय पॉसिबल आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे आपल्या भारतामध्ये हे ठरवणारे कोण? आणि येथील प्रधानमंत्री आणि जे काही विद्यमान सांसद आणि विधायक आहेत यांनी पॅन्डेमिक ट्रिटीवर सिग्नेचर का केली? आणि आजच्या तारखेला या सगळ्या ज्या सिग्नेचर आहे ना, ह्या स्वित्झर्लंड मधील दावोस मध्ये झालेल्या आहे. ज्या वेळेस न्यूजपेपरमध्ये दावोस आणि स्वित्झर्लंड याचा ज्या वेळेस उल्लेख होतो त्यावेळेस सगळ्यात आधी आपण त्याचा फोटो काढून घ्यायचा आणि त्याच्यावर विश्लेषण करायचं आणि त्याच्यावर चर्चा करायची की या दावोस मध्ये नेमकं काय झालं. आजच्या तारखेला 2 प्रकल्प येत आहे भारतामध्ये. एक गुजरातमध्ये जामनगरला होतोय, AI डेटा सेंटर होत आहे तिथे, आणि दुसरा प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये होतोय हे विशाखापट्टणमला. ते AI डेटा सेंटर आपल्याला होऊ द्यायचे नाहीये. हे AI डेटा सेंटर आधी अमेरिकेत होते. तर अमेरिकेमध्ये लिटरने मोजून पाणी भेटतंय
लोकांना वापरायला त्या AI डेटा सेंटरमुळे. कारण त्याला नदीचं आणि वरती जे वरतून जे पाणी पडतं पावसाचं ते पाणी AI डेटा सेंटरला लागतं. आणि आपले येथील महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत, मी त्यांचं नाव नाही घेत आणि मी पोलीस केस व्हायला घाबरत नाही, कारण संविधान आहे. त्याच्यानंतर AI डेटा सेंटर मुंबईतही पालघरला चालू करण्याच्या तयारीत आहेत. आज पालघरला आंदोलनं चालू आहेत आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे प्रमुख आहेत हे खोटं बोलतायत लोकांशी. आपण लाईव्ह पत्रकार परिषद घ्यायला तयार आहे, त्यांच्यासोबत घ्यायला तयार आहे डायरेक्ट. कारण ते बोलण्यामध्ये एक नंबर सांगतात ते स्वतःला की मी बोलण्यामध्ये खूप चॅम्पियन आहे. इम्पॉसिबल आहे. संविधानापेक्षा दुसरं कोणतं चॅम्पियन नाही भारतामध्ये. तरी मी एवढं माझं बोलणं संपवतो. ज्या ज्या व्यक्तीला माहिती पाहिजे असेल त्या व्यक्तींनी माझा नंबर घेऊन घ्या. त्या व्यक्तीला मी प्रत्यक्ष भेटून माहिती देईल. आणि सर्वात आधी आपल्याला जिवंत राहण्यासाठी आपल्याला कोणतीही व्हॅक्सिन घ्यायची नाहीये. मी आवर्जून या गोष्टी सांगतो. मी पोलिसांसमोर, कलेक्टर समोर, मी सिव्हिल सर्जन समोर आणि प्रत्येक MS, MD, MBBS डॉक्टर समोर हे बोलायला तयार आहे. रेकॉर्डेड बोलायला तयार आहे. मी आपल्या कांबळे सरांचे, भालेराव साहेबांचं आणि आपल्या मान्यवरांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी मला ही बोलण्याची संधी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1925 साली प्रॉब्लेम ऑफ रूपी पुस्तक लिहिलेलं आहे आणि आपल्या 1 रुपयाची व्हॅल्यू आजच्या तारखेला 15,000 रुपये. मार्केटमधून ह्या वाईट वृत्तीच्या लोकांनी ते पुस्तक गायब केलेलं आहे. आणि ज्या ज्या लोकांच्या घराची आज जप्ती होते त्या लोकांच्या घराची जप्ती होऊ शकत नाही याची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 14, कलम 21 आणि कलम 300 मध्ये करून ठेवलेली आहे. आणि या कलमांच्या आधारे मी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 200 घरं वाचवले. मी त्या घरांना कुलूप लागू दिलेलं नाही. आणि आपल्या 1 रुपयाची व्हॅल्यू 15,000 रुपये कशी, ही मी प्रत्येकाला म्हणजे डिटेल मोबाईलवर माध्यमातून पाठवेल किंवा ते म्हणत असेल किंवा कॉर्नर बैठका घ्या, कॉर्नर मिटिंगा घ्या, मी माझ्या खर्चाने त्या ठिकाणी येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे जे आज शेती पण जी लोकांची विकली जाते ती पण गैरकानूनी पद्धतीने विकली जाते आणि घरांची जप्ती पण गैरकानूनी पद्धतीने होते. आणि आजच्या तारखेला जे रिकव्हरी एजंट यायला येत आहेत, 2 व्हीलर उचलायला येत आहेत किंवा कोणी पर्सनल लोन घेतलं असेल ते वाचवायला येतात, त्या लोकांना त्रास द्यायला येतात, अशा लोकांनी मला संपर्क साधायचा. मी प्रॉब्लेम ऑफ रूपी आणि संविधान या 2 पुस्तकांच्या आधारे त्यांना कसा पडवून लावतो, म्हणजे इव्हन CGM ने कोर्टाने काढलेली ऑर्डर ते सुद्धा म्हणजे पोलिसांना सुद्धा पडवून लावतो या 2 पुस्तकांच्या आधारे. फक्त या लोकांनी आपल्याला अंधारात ठेवलेला आहे. आणि संविधानाचे जे कलम आहे हे वकिलांना धमकी देण्यात येते या केसेस न लढण्यासाठी. तर आपण ह्या केसेस कोर्टात पण आपण दाखल करतो. वकील असणे काही आवश्यक नाहीये, कारण वकिलांना यांनी धमकवून ठेवलेलं आहे. आजच्या तारखेला हे सूर्यकांत 75 जज लोकांना फॅमिलीच्या घरी घेऊन गेले होते की ज्या लोकांनी कोर्टात केसेस दाखल केल्या त्या लोकांच्या केसेस कोर्टात घ्यायच्या नाही आणि घेतल्या तर त्यांना तारखा द्यायच्या, नाही तर त्यांना बाहेर सेटल करायला लावायचं. तर ह्या संदर्भात कोणाला शंका असेल किंवा काही माहिती पाहिजे असेल तर कांबळे सर आपल्याला माझा नंबर देतील. आणि आपल्या रुपयाची व्हॅल्यू किती आहे आणि डॉलरची व्हॅल्यू आपल्या पुढे काहीच नाहीये हे आजपासून कदाचित तुम्हाला समजलं असेल. आणि डॉक्टर बाबासाहेबांनीच ते प्रॉब्लेम ऑफ रूपी पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. मी काही माझ्याजवळचं काही सांगत नाही. धन्यवाद. सर थँक्यू. माझं नाव रवींद्र सपकाळे. नंबर 9356997438 93 56 99 74 38. 93 56 99 74 38. ठीक, धन्यवाद सर. थँक्यू सर.
सरांनी बरोबर